4 ब्लाऊज आपण शिवणार आहे, कटिंग करणार आहे. डायरेक्ट पिसावरती आपण कटिंग करायचं आहे ब्लाऊज. डायरेक्ट पिसावरती आपण माप टाकून घ्यायची, कटिंग करून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने बघा. हा मापाचा ब्लाऊज आहे. जास्ती करून खेडेगावात काय होतं, वयस्कर बायका 4 ब्लाऊजच घालतात, कटोरी घालत नाही जास्त करून. ब्लाऊज पहिल्यांदा आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे. त्याची उंची मोजायला, ब्लाऊजची उंची बघा अशा पद्धतीने मोजायची. ही बॅक साईड उंची अशी उंची मोजून घ्यायची. ब्लाऊजची उंची 13 इंच आहे. आणि गळा पण लागलीच मापून घ्यायचा आहे. गळा 8.5चा आहे. हे बघा उंची मी घेतली 13 इंच, 1 इंच वाढवून घ्यायचे 14. आता शोल्डर आपल्याला 5 घ्यायचे, शोल्डर 5 इंच आणि हाफ शोल्डर 3 इंच. हाफ शोल्डर 3 इंच घेतलंय. म्हातारा बायकांना काय होतं, ब्लाऊज खांद्यावरती घट्ट बसायला लागतो, ब्लाऊज सरकायला नाही आवडत. त्यामुळे मी शोल्डर 5 घेते, 5.25 5.5 घेत नाही. का तर ब्लाऊज एकदम खांद्यावरती एकदम फिट बसतो आणि शोल्डर अजिबात घसरत नाही. शेतातही काम करणाऱ्या बायकांना ब्लाऊज खांद्यावरती व्यवस्थित लागतो. त्यासाठी मी शोल्डर कधी पण 5 ठेवते. हाफ शोल्डर 3 घेते, म्हणजे इथं गळा आपला 2 इंच राहतो, म्हणजे शोल्डर आपले अजिबात घसरत नाही. मग किती बी मोठा गळा केला तरी शोल्डर अजिबात उतरत नाही. गळा घेतला मी 8.5चा. 8.5 गळा घेतलाय मी. आणि मुंडा 5.5चा. मुंडा 5.5चा घेतलाय. आता आपली छाती बघूया ब्लाऊजची किती. छाती आपल्याला बटना साईडून इथं मुंड्यापर्यंत छाती घ्यायची मोजून. किती छाती बटनाच्या अलीकडपासून अशी मोजाय. 7.5ची छाती. हे बघा 7.5 छाती. 7.5 वर मी मार्किंग करते. माप आपलं परफेक्ट असलं ना तर ब्लाऊज अजिबात चुकत नाही. ब्लाऊज एकदम व्यवस्थित येतो, घडीसारखा ब्लाऊज बसतो. आता 1.5 इंच मी वाढवून घेतलेलं आहे ह्याच्यात. 1 इंच आपल्याला गोल राऊंड शेप साठी. त्याला आपण गोल राऊंड पाठीमागच्या गळ्याला. आता आपल्याला हाय असं कटिंग करून घेते. गळा जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा गळा मार्किंगच्या आतून कटिंग करायचं, लक्षात ठेवायचं. कधी पण आपलं मार्किंग केलंय ना त्याच्या आतून कधी पण कटिंग करून घ्यायचा गळा. जेव्हा आपण बाकी मुंडा शोल्डर कटिंग करायच्या वेळेस मार्किंगच्या बाहेरून कटिंग करायचं. आता हाच भाग आपण या भागावरती ठेवून जसं आहे तसं आखून घ्यायचं. फक्त गळा आपल्याला कमी घ्यायचा. पुढचा गळा मी घेते 5 इंचचा. 5चा गळा घेतलाय.
मुंडा मी दोन्ही साईडचा एकसारखाच ठेवते समानच. एक सुद्धा चुनी का फुगा येत नाही अजिबात. दोन्ही साईडचा मुंडा सेम ठेवून बघा एकदा, अशी कटिंग करून बघा एकदा. आता ह्याच्यामध्ये मला 1 इंच कमी घ्यायचंय. ब्लाऊज पूर्ण शिलाई करेपर्यंत बघा सगळा व्हिडिओ. मी एका व्हिडिओमध्ये सगळं नाही दाखवणार आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ होतो. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल. म्हणजे आपली 13 इंच आहे, 1 इंच कमी घ्यायची, 12 घ्यायची. आता हा किती छातीचा ब्लाऊज आहे? 7.5च्या छातीचा ब्लाऊज आहे. 7.5चा म्हणजे चौथा हिस्सा आपण घेतलेला आहे 7.5. हे 4 वेळा टेप मोजून घ्यायचा, म्हणजे कितीची छाती आहे ते आपल्याला कळेल. 7.5 म्हणल्यावर ना 30ची छाती यायला पाहिजे. हे बघा 30 इंचची छाती, 4 वेळा मी मोजून घेतलंय. 3.5ची छाती, 3.5 इंच. आता हा ब्लाऊज आपण हा पार्ट कटिंग करून घ्यायचा. अशा पद्धतीनं कटिंग करून बघा. दोन्ही साईडचा मुंडा सेम ठेवून बघा. कुठं सुद्धा ह्या कसं आपले फुगे कुठे येतात, इथं फुगे येतात ब्लाऊज घातल्यानंतर. ह्या भागाला फुगे येतात, परत मागच्या पण ह्या भागालाच फुगे येतात, परत आपल्याला कुठं फुगे येतात, ह्या साईडला फुगे येतात. म्हणजे इथं नाही फुगे, तिथून खाली फुगे येतात, हे असं चुने येतात, घोळे येतो. मग तुम्ही अशा 5चा मुंडा ठेवून बघा. 5चा मुंडा ठेवला, 5.5चा आणि दोन्ही सेम मुंडा, तर ब्लाऊज एकदम तुम्हाला बरोबर बसणार आहे. मी माझ्या कस्टमरचे दोन्ही साईडचा मुंडा सेम ठेवूनच कटिंग करते. अजूनपर्यंत कोणी सुद्धा बोललं नाही की ब्लाऊज असा झाला तसा झाला, शोल्डर उतरते किंवा घोळ आला. एकदम ब्लाऊज परफेक्ट बसतो. पहिला मी 1.5 इंचाचा मुंड्याला ठेवायचे आकार. पुढच्या भागाला 1 इंचाचा, मागच्या भागाला 1.5 इंचाचा. तर लय घोळ येत होता, त्यासाठी मी ही आयडिया केली. दोन्ही साईडून सेमच घ्यायला लागली. दोन्ही साईडून मुंडा सेमच ठेवायला लागले, तेव्हापासून माझे पण प्रॉब्लेम कमी झाले. कमी म्हणजे 100%च कमी झाले. अजिबात घोळ येत नाही आणि चुने येत नाही. मेन म्हणजे मुंड्याला व्यवस्थित सेप बसायला लागतं. आपण हा मुंडा कटिंग केला, त्याला पुन्हा एकदा घेरा आणि सेप द्यायला लागतो व्यवस्थित. त्यामुळं व्हिडिओ सबस्क्राईब करा चॅनेलला आधी, म्हणजे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघायला भेटतील. कटिंगपासून ते शिलाईपर्यंत व्हिडिओ बघायला भेटतील. आणि ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करा व्हिडिओ आवडल्यास. अशा पद्धतीनं तुम्ही हे 4 टक्स ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे. आणि मेन म्हणजे मेन मुद्दा मुंड्याचा, मेन शोल्डर आणि मुंडा हा मेन असतो ब्लाऊजचा भाग. इथंच जास्त करून प्रॉब्लेम येतात बायकांना. त्यासाठी हा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि अशा पद्धतीनं ब्लाऊज शिवा.